सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला MHCETच्या एक्झामला जाताना कोणते कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे, कोणते कोणते वस्तू तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे आणि काय काय वस्तू तुम्हाला नाही घेऊन जायचे, ज्याच्याने तुम्ही एक्झाम सेंटरवर गेल्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. तर हे सगळे डिटेल्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. जे पण तुमचे डाऊट्स आहेत की आपल्याला एक्झामला काय घेऊन जावं लागतं, काय आपल्याला नाही घेऊन जायचं आहे, हे एक्झाम सेंटरवर अलाउड आहे का, हे आपल्याला प्रोव्हाइड करतात का, हे सगळे डाऊट्स तुमचे ह्या व्हिडिओमध्ये मी सॉल्व्ह करणार आहे. तर प्लीज ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही अजून ह्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लवकरात लवकर लाईक करून घ्या. चला ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिली गोष्ट जी तुम्हाला घेऊन जायचं आहे ते आहे तुमचं ॲडमिट कार्ड. आता हे जे ॲडमिट कार्ड आहे हे तुम्हाला पूर्ण ब्लँक घेऊन जायचं नाही आहे. तुम्हाला हे ॲडमिट कार्ड फिल करून घेऊन जायचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, हे ॲडमिट कार्डची तुम्हाला प्रिंट काढायची आहे. तुम्ही कलर प्रिंट पण काढू शकता किंवा ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट पण काढू शकता. बट मी तुम्हाला रेकमेंड करेन की तुम्ही कलर प्रिंट घेऊन जा, कारण की ॲडमिट कार्डवरती जे पण काही डिटेल्स आहेत, लाईक तुमचा फोटोग्राफ, बरं तुमचे बाकीचे जे पण काही डिटेल्स, हे तुमचे क्लिअरली विजिबल होतात जेव्हा तुम्ही कलर प्रिंट काढता. ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटमध्ये पण विजिबल होतात, बट मोस्ट विजिबल तुमचे कलर प्रिंटमध्ये होतात. सो त्यामुळे मी तुम्हाला रेकमेंड करेन की तुम्ही कलर प्रिंट घेऊन जा ॲडमिट कार्डची आणि हे ॲडमिट कार्ड तुम्हाला फिल करून घेऊन जायचं आहे. आता काय काय गोष्टी तुम्हाला फिलअप करायच्या आहेत ह्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेली आहे की तुम्हाला तुमचं ॲडमिट कार्ड कसं फिलअप करायचं आहे. बट त्याच्यामध्ये पण भरपूर मुलांना डाऊट्स आहेत. दादा मी फोटो आणि सिग्नेचर मला सेंटरवर जाऊन करायचं आहे का, दादा मी इकडे सिग्नेचर आत्ता करू की सेंटरवर जाऊन करू. सो एक तुम्ही लक्षात घ्या, जो तुमचा फोटोग्राफ आणि त्याच्यावरती जे अक्रॉस सिग्नेचर आहे, जर तुम्हाला अक्रॉस सिग्नेचर माहिती नसेल तर त्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण एक्सप्लेन केलं आहे. तुमचा फोटोग्राफ आणि त्याच्या अक्रॉस सिग्नेचर, जे तुम्हाला तर स्क्रीनवर तो पार्ट दिसत पण असेल, तर हा जो पार्ट आहे हा तुम्हाला घरून करून जायचा आहे. म्हणजे ह्याच्यावर तुम्हाला फोटो घरीच चिटकवायचा आहे आणि ह्याच्यावर तुम्हाला साईन जी अक्रॉस करायची आहे, अक्रॉस साईन, तर ही पण साईन तुम्हाला घरूनच करून जायची. बट जो ॲडमिट कार्डच्या खाली तुम्हाला बॉटमला एक बॉक्स दिलेला आहे कॅन्डिडेट सिग्नेचर, तर त्या बॉक्समध्ये तुम्हाला साईन जी आहे ही तुम्हाला सेंटरवर जाऊन करायची. त्याच्या खाली तुम्हाला हे पण नोट दिलेलं आहे टू बी साईन इन द फ्रंट ऑफ इन्व्हिजिलेटर, तर त्या तिकडे जी साईन आहे ही तुम्हाला सेंटरवर जाऊन करायची आहे. बाकी तुमचा फोटोग्राफ आणि त्याच्यावरती सिग्नेचर ही तुम्हाला घरूनच करून जायची आहे. सो गाईज, आय होप हा तुमचा डाऊट क्लिअर झालेला असेल, काय तुम्हाला घरून करून जायचं आहे आणि काय तुम्हाला सेंटरवर जाऊन करायचं आहे. तर हे जे ॲडमिट कार्ड आहे हे तुम्ही फिलअप करून जा. आता हे तुम्हाला कसं फिलअप करायचं आहे एकदम पूर्ण प्रॅक्टिकली मी त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर ती व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करा, त्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो आता नेक्स्ट आहे तुमचा फोटो आय डी प्रूफ. आता एक्झामला जाताना तुम्हाला तुमचा फोटो आय डी प्रूफ पण तुम्हाला कॅरी करायचा आहे. आता हे जे तुमचं फोटो आयडेंटिटी प्रूफ आहे हे तुमचं ओरिजिनल असलं पाहिजे, ह्याची तुमची सॉफ्ट कॉपी चालणार नाही आहे. हे तुमचं फोटो आय डी प्रूफ आहे हे तुमचं ओरिजिनल असलं पाहिजे, कारण की एक्झाम सेंटरवर गेल्यानंतर हे तुमचं फोटो आय डी प्रूफ चेक करतात, हे फोटो आय डी प्रूफ तुमचं व्हेरीफाय करतात. तर त्याच्यामुळे तुमचं हे फोटो आय डी प्रूफ हे तुमचं ओरिजिनल असलं पाहिजे. आता आपण फोटो आय डी प्रूफमध्ये काय काय घेऊन जाऊ शकतो. सो बघा, ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचं आधार कार्ड घेऊन जाऊ शकता, पॅन कार्ड घेऊन जाऊ शकता, वोटर आय डी कार्ड घेऊन जाऊ शकता. जर तुमच्याकडे परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर हे तुम्ही परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स पण घेऊन जाऊ शकता. बट ह्याच्यामध्ये तुमचं लर्नर ड्रायव्हिंग लायसन्स चालणार नाही आहे. जर तुमच्याकडे परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर तेच तुम्हाला घेऊन जायचं आहे, लर्नर ड्रायव्हिंग लायसन्स चालणार नाही आहे. त्याच्यानंतर बँक पासबुक, तुम्ही बँक पासबुक पण घेऊन जाऊ शकता, बट त्या पासबुकवरती तुमचा फोटोग्राफ असला पाहिजे, तुमचा फोटो चिटकवलेला असला पाहिजे. त्याच्यानंतर जर तुमचं कॉलेजचा आय डी कार्ड असेल, तुम्हाला कॉलेजमध्ये ज्या पण कॉलेजमध्ये तुम्ही 12वीला होतात त्या कॉलेजमध्ये तुम्हाला एक आय डी कार्ड मिळालं असेल तर ते पण आय डी कार्ड चालणार आहे, तर ते पण तुम्ही आय डी कार्ड कॅरी करू शकता. आता भरपूर मुलांचं काय होतं, त्यांच्या आधार कार्डवरती किंवा पॅन कार्डवरती नेम चुकलेलं असतं किंवा डेट ऑफ बर्थ चुकलेली असते, तर त्याच्यामुळे तुम्ही दुसरं आय डी प्रूफ पण कॅरी करू शकता, लाईक बँक पासबुक. हे सगळेच आय डी प्रूफ तुम्हाला कॅरी नाही करायचे आहेत, ह्याच्यापैकी कुठेतरी एकच आय डी प्रूफ कॅरी करायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल, एका मुलाच्या ॲडमिट कार्डवर नाव वेगळं आहे बट त्याच्या आधार कार्डवर तेच नाव त्याच्यात चुकलेलं आहे, तर तो मुलगा आधार कार्डच्या जागी पॅन कार्ड पण घेऊन जाऊ शकतो. जर त्याच्याकडे बँक पासबुक असेल तर ते पण बँक पासबुक घेऊन जाऊ शकता. सो हे जे तुमचे फोटो आय डी प्रूफ आहेत हे तुम्हाला घेऊन जायचे आहेत तुम्हाला एक्झामला जाताना. बट एक लक्षात ठेवा, ह्याची तुम्हाला सॉफ्ट कॉपी घेऊन जायचं नाही आहे, हे तुम्हाला ओरिजिनल लागणार आहे. तर त्याच्यामुळे जे पण तुम्ही फोटो आय डी प्रूफ कॅरी कराल एक्झामला जाताना तर हे तुम्ही ओरिजिनल कॅरी करायचं आहे. आता बऱ्याच मुलांना हा पण डाऊट असतो, दादा माझ्या आधार कार्डवरती लहानपणीचा फोटो आहे तर ते माझं आधार कार्ड चालेल का. सो बघा, ते पण तुम्ही आधार कार्ड कॅरी करू शकता, बट ट्राय करा असा आय डी प्रूफ कॅरी करायचा ज्याच्यावरती तुमचा रिसेंट पासपोर्ट साईज फोटो असेल. आता रिसेंट पासपोर्ट साईज फोटो म्हणजे काय, जो तुम्ही फोटो आता नुकता काढलेला असेल, म्हणजे जस्ट तुम्ही आत्ता दिसताय तसेच त्या फोटोमध्ये दिसत असाल तर तो फोटो त्या आय डी प्रूफ कॅरी करायचा तुम्ही ट्राय करा. कारण की काय होतं ना, की जेव्हा तुम्ही एक्झाम सेंटरवरती जाता तर ते एक्झाम सेंटरच्या बाहेर त्या गेटवरती तुमचे जे पण काही डॉक्युमेंट आहे, जे पण तुमचं हॉल तिकीट आहे हे तुमचे व्हेरीफाय करतात की डॉक्युमेंटवरती जे पण नेम दिले ते तुमच्या ॲडमिट कार्डवरती आहे का.
जे पण तुमची डेट ऑफ बर्थ दिली आहे तेच तुमच्या ॲडमिट कार्डवरती आहे का, जो फोटोग्राफ आहे तोच तुमच्या ॲडमिट कार्डवरती आहे का, तर हे सगळे डिटेल्स चेक करतात. तर त्याच्यामुळे तुम्ही जे पण ID प्रूफ कॅरी कराल तर ते तुम्ही ट्राय करा त्याच्यावरती तुमचा रिसेंट पासपोर्ट साईज फोटो असेल. बट जर तुमचं असं कुठलं डॉक्युमेंट नसेल तरी पण चालेल, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. जर तुमचं असं आधार कार्ड असेल ज्याच्यावरती तुमचा लहानपणीचा फोटो आहे ते पण आधार कार्ड तुमचं चालणार आहे. सो तुम्हाला अजिबात घाबरायची गरज नाही आहे. ते आधार कार्ड तुम्हाला ओरिजिनल घेऊन जायचं आहे तुमच्या एक्झाम सेंटरवरती. आता नेक्स्ट आहे तुमची वॉटर बॉटल. आता एक्झामला जाताना तुम्हाला तुमची वॉटर बॉटल पण कॅरी करायची आहे. आता वॉटर बॉटल का कॅरी करायची? सो बघा, एक्झाम तुमची 3 तासाची असणार आहे. ह्या 3 अवर्समध्ये तुम्हाला कुठेही जाऊन देणार नाहीत. जेव्हा तुम्ही एक्झामला बसाल, तुम्ही एक्झामला सुरुवात कराल, ती एक्झामला सुरुवात केल्यानंतर एक्झाम संपेपर्यंत तुम्हाला तुमच्या सीटवरनं उठून देणार नाही आहेत. तर त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही एक्झामला बसाल तुम्हाला तिकडेच बसून राहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पाणी आणून देतील की नाही हे सांगू नाही शकत, कारण की काय काय एक्झाम सेंटरवरती तुम्हाला वॉटर पण प्रोव्हाइड करतात, काय काय एक्झाम सेंटरवरती तुम्हाला पाणी प्रोव्हाइड केलं जात नाही. तर त्याच्यामुळे तुम्हाला तुमची स्वतःची वॉटर बॉटल पण कॅरी करायची आहे. ही वॉटर बॉटल एकदम सिंपल असली पाहिजे, जास्त फॅन्सी वॉटर बॉटल घेऊन जायचं नाही आहे. एकदम सिंपल ट्रान्सपरंट वॉटर बॉटल घेऊन जायची. सो आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आता हे तुमच्यावर डिपेंड आहे. जर तुम्हाला वॉटर बॉटल घेऊन नाही जायचं असेल तर तुम्ही नाही घेऊन गेलात तरी पण चालेल, बट तुम्ही वॉटर बॉटल घेऊन जा, कारण की बऱ्याच मुलांना एक्झाम देताना तहान पण लागते. आता त्यावेळी ते एक्झाम देताना उठू नाही शकत. तुम्हाला पाणी आणून देतील की नाही हे कोणीही गॅरंटी नाही देऊ शकत, कारण की कसं आहे की काय काय एक्झाम सेंटरवरती पाणी प्रोव्हाइड केलं जातं, पण काय काय एक्झाम सेंटरवरती पाणी पण प्रोव्हाइड नाही केलं जात. तर त्याच्यामुळे तुम्ही वॉटर बॉटल तुमची स्वतःची घेऊन जा. आता नेक्स्ट आहे तुमचा पासपोर्ट साईज फोटो. आता एक्झामला जाताना तुमच्यासोबत तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो पण घेऊन जायचं आहे. 2 ते 3 तुमचे फोटो घेऊन जा, कारण की कसं आहे की जेव्हा तुम्ही एक्झाम सेंटरवरती जाल, जर तुम्हाला तिकडे फोटो चिटकवायला लागले तर लगेच तुमच्याकडे फोटो अवेलेबल असेल. सो त्याच्यामुळे तुमचे 2 ते 3 तुमचे फोटो घेऊन जा एक्झामला जाताना. नंतर नेक्स्ट आहे तुमचा बॉल पेन. आता एक्झाममध्ये तुम्हाला रफ वर्क करण्यासाठी तुम्हाला बॉल पेन पण घेऊन जायचं आहे. बॉल पेन तुम्हाला एक्झाम सेंटरवरती प्रोव्हाइड नाही करत, तर त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं स्वतःचं बॉल पेन घेऊन जायचं आहे. आता हे बॉल पेन तुम्ही ब्लॅक पण घेऊन जाऊ शकता किंवा ब्ल्यू पण घेऊन जाऊ शकता, हे तुमच्यावर डिपेंड आहे. बट 1 ते 2 बॉल पेन तुम्ही घेऊन जा. जर बाय चान्स एक बॉल पेन तुमचं हरवलं तर लगेच तुमच्याकडे दुसरं तुमचं बॉल पेन तुमच्यासोबत असेल, तर त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं बॉल पेन घेऊन जायचं आहे. आता बरीच मुलं बोलतील की दादा रफ पेजेस पण आम्ही घेऊन जायचे आहेत का? तर नाही, रफ पेजेस तुम्हाला एक्झाम सेंटरवरती प्रोव्हाइड करणार आहेत, तर त्याच्यामुळे रफ पेजेस तुम्हाला घेऊन जायचं नाही आहे. रफ पेजेस तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येतील. तुमच्यासोबत तुम्ही फक्त बॉल पेन घेऊन द्यायचं आहे तुम्हाला रफ वर्क करण्यासाठी. बाकी रफ पेजेस तुम्हाला एक्झाम सेंटरवरती प्रोव्हाइड केले जातील. आता नेक्स्ट आहे तुमचं अनकंडिशनल अंडरटेकिंग. आता जर कोणाच्याही ॲडमिट कार्डमध्ये काही पण मिस्टेक असेल, जर तुमच्या ॲडमिट कार्डमध्ये नेममध्ये, डेट ऑफ बर्थमध्ये, फोटोग्राफमध्ये, सिग्नेचरमध्ये किंवा जेंडरमध्ये जर ह्याच्यामध्ये तुमची काही पण मिस्टेक असेल तर तुम्हाला तुमच्यासोबत अनकंडिशनल अंडरटेकिंग कॅरी करायचं आहे. आता हे अनकंडिशनल अंडरटेकिंग कसं भरायचं आहे ह्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेली आहे, ती व्हिडिओ जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. सो जर तुमच्या ॲडमिट कार्डमध्ये हे जर डिटेल्स चुकलेले असतील तर तुम्हाला तुमच्यासोबत अनकंडिशनल अंडरटेकिंग हे फिलअप करून घेऊन जायचं आहे. कसं फिलअप करायचं आहे ह्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवली आहे. आता हे फिलअप करून घेऊन गेल्यानंतर जेव्हा तुम्ही एक्झाम सेंटरवरती जाल तर त्यावेळी तुम्हाला ते एक्झाम सेंटरवरती हे तुम्हाला अंडरटेकिंग सबमिट करावं लागणार आहे. त्यानंतरच तुमची पुढची प्रोसेस होणार आहे. तर त्याच्यामुळे अनकंडिशनल अंडरटेकिंग तुम्हाला घेऊन जायचं आहे. आता अनकंडिशनल अंडरटेकिंगसोबत तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्मची एक कॉपी घेऊन जायची आहे आणि त्याच्यासोबत एक आधार कार्डची पण एक झेरॉक्स घेऊन जायची आहे. आधार कार्ड तुम्हाला ओरिजिनल पण कॅरी करायचं आहे, बट जर तुमच्या ॲडमिट कार्डमध्ये काही पण मिस्टेक असेल तर तुम्हाला आधार कार्डची पण एक झेरॉक्स घेऊन जायचं आहे. म्हणजे एक असं डॉक्युमेंट असलं पाहिजे ज्याच्यामध्ये ती डिटेल तुमची करेक्ट असेल. आता फॉर एक्झाम्पल जर तुमच्या ॲडमिट कार्डवरती नेममध्ये काही मिस्टेक असेल बट तुमच्या आधार कार्डवरती करेक्ट नेम असेल तर तुम्हाला तुमच्या आधार कार्डची एक झेरॉक्स कॅरी करायची आहे, तुमचं ओरिजिनल आधार कार्ड पण कॅरी करायचं आहे आणि त्याच्यासोबत तुमचं अनकंडिशनल अंडरटेकिंग हे जे आहे हे तुम्हाला एक्झाम सेंटरवरती सबमिट करावं लागणार आहे. तर हे जे तुम्हाला अंडरटेकिंग आहे हे तुम्हाला कॅरी करायचं आहे जर तुमच्या ॲडमिट कार्डमध्ये काही पण मिस्टेक असेल तरच. जर तुमच्या ॲडमिट कार्डमध्ये काहीच मिस्टेक नसेल, सगळे काही डिटेल्स बरोबर असतील तर तुम्ही अंडरटेकिंग कॅरी नाही केलं तरी पण चालेल. सो गाइज आय होप तुम्हाला हे सगळं समजलेलं असेल की कोणत्या गोष्टी तुम्हाला कॅरी करायच्या आहेत तुम्हाला एक्झाम सेंटरवरती जाताना. आता आपण दुसऱ्या गोष्टी बोलूया की अशा गोष्टी जे तुम्हाला एक्झाम सेंटरवरती कॅरी करायचे नाही आहेत. जर तुम्ही हे एक्झाम सेंटरवरती कॅरी केलेत तर तुम्हाला एक्झाम सेंटरच्या आतमध्ये अलाव करणार नाहीत. तर काय काय गोष्टी आहेत तर ते आपण आता बघूया. तर सगळ्यात पहिले आहे तुमची बॅग. तुम्हाला तुमची बॅग कॅरी नाही करायची आहे, कारण की एक्झाम सेंटरच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये एंट्री करता त्यावेळी तुम्हाला तुमची बॅग अलाव नाही करत, तर त्यामुळे तुम्हाला बॅग कॅरी करायची नाही आहे. बट आता मी खूप लांब राहतो, माझं एक्झाम सेंटर खूप लांब आहे, तर मला बॅग कॅरी करावीच लागेल. तर बघा त्यावेळी तुम्ही बॅग कॅरी करू शकता, बट तुम्हाला एक्झाम सेंटरवरती बॅग तुम्हाला बाहेर ठेवावी लागेल किंवा एक्झाम सेंटरवरती एक तुम्हाला क्लास अलॉट केला जाईल
त्या क्लासमध्ये तुम्हाला सगळ्यांना बॅग ठेवायला लागतील. आता जेव्हा तुम्ही ती बॅग त्या तिकडे ठेवाल त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणीही घेत नाही. जर त्या बॅगमधली कुठलीही वस्तू चोरीला गेली किंवा कुठलीही वस्तू गायब झाली तर त्याची सगळी जबाबदारी ही तुमची असेल. तुम्ही ते एक्झाम सेंटरवाल्यांना नाही बोलू शकत की माझी बॅग इकडे ठेवली होती, माझ्या बॅगमधनं हे चोरीला गेलं, हे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी होती, हे तुम्ही नाही बोलू शकत. तर त्याच्यामुळे तुम्ही बॅग कॅरी करू शकता, बट तुम्हाला बॅग एक्झाम हॉलच्या बाहेर ठेवायला लागेल. नंतर नेक्स्ट आहे तुमचं रफ पेज. जसं मी तुम्हाला आधीच बोललो आहे की तुम्हाला रफ पेज कॅरी नाही करायचं आहे. रफ पेज तुम्हाला एक्झाम सेंटरवरती प्रोव्हाइड करणार आहेत, तर त्याच्यामुळे तुमच्यासोबत तुम्हाला रफ पेज कॅरी करायचं नाही आहे. नंतर नेक्स्ट आहे तुमचं कॅल्क्युलेटर. कॅल्क्युलेटर पण तुम्हाला कॅरी करायचं नाही आहे. कॅल्क्युलेटर पण तुम्हाला एक्झाम हॉलच्या आतमध्ये अलाव करणार नाही आहेत. नंतर तुमचा मोबाईल फोन किंवा कुठलेही इलेक्ट्रॉनिक गॅजेट जसे की स्मार्ट वॉच, तर ह्या पण गोष्टी तुम्हाला आतमध्ये घेऊन जाता येणार नाही आहेत. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्झाम हॉलच्या बाहेरच तुम्हाला काढून ठेवायला लागतील. तुमचा फोन, तुमचा स्मार्ट वॉच हे तुम्हाला अलाउड करणार नाही आहेत. आता बरीच मुलं बोलतील की दादा मी खूप लांबून येणार आहे, माझं एक्झाम सेंटर खूप लांब आहे, तर मला माझी बॅग आणि माझा मोबाईल फोन मला कॅरी करावं लागणारच आहे, तर ह्याचं मी काय करू? सो बघा, तुम्ही बॅग तुम्ही कॅरी करू शकता. त्यावेळी तुमच्या बॅगमध्ये तुमचा मोबाईल फोन, तुमचा स्मार्ट वॉच, तुमचं वॉलेट जे पण काय असेल हे तुम्ही बॅगमध्ये ठेवू शकता. बट ती बॅग तुम्हाला एक्झाम हॉलच्या बाहेर ठेवावी लागणार. आणि त्याचे पण एक आहे, त्या बॅगची पण रिस्पॉन्सिबिलिटी कोणी घेणार नाही. ते सगळी रिस्पॉन्सिबिलिटी ही तुमची असेल. सो त्याच्यामधनं काही चोरीला गेलं किंवा काय गायब वगैरे झालं तर त्याची सगळी जबाबदारी ही तुमची असेल. सो आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल की कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला कॅरी करायच्या आहेत, कुठल्या गोष्टी तुम्हाला कॅरी नाही करायच्या आहेत. तरी पण तुम्हाला काही पण डाऊट असेल तर ते तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. जर मला पर्सनली काही पण डाऊट विचारायचे असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण मेसेज करू शकता. इंस्टाग्रामवर पण मी बऱ्याच मुलांना रिप्लाय करत असतो, तर तुम्ही इंस्टावर पण मला मेसेज करू शकता, त्यावर पण मी तुम्हाला रिप्लाय करून देईन. सो गाईज, आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला हे सगळं समजलं असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की दादा हे मला समजलं आहे, तर मला नक्की कळेल की मी तुम्हाला सांगतोय हे सगळं तुम्हाला समजतंय. आणि जर तुम्ही अजून ह्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लवकरात लवकर लाईक करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा, कारण की अशाच सीडच्या रिगार्डिंग अपडेट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. सीडच्या रिगार्डिंग जे पण काही इन्फॉर्मेशन आहे ही तुम्हाला मी प्रोव्हाइड करत असतो. आता सीड एक्झाम नंतर तुमची ॲडमिशन प्रोसेस होणार आहे, तर त्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये पण मी तुम्हाला A to Z पूर्णपणे मी तुम्हाला गाईड करणार आहे. तर त्याच्यामुळे चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. सो गाईज, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.